मी राजगणेश परशुराम घुमारे, सेवानिवृत्त डाक अधीक्षक पुणे ग्रामीण विभाग। आज मी फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कार दायिनी फुले कृषी वाहिनी ह्याच्या अद्ययावत स्टुडिओमध्ये आज मला डॉक्टर आनंद चवे या सरांसोबत माहिती घेण्याचा, जाणून घेण्याची जी काही एक संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी प्रथमतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। आणि या छोट्याशा 10-15 मिनिटांमध्ये मला इतकी काही अप्रतिम मार्गदर्शनपर माहिती मिळाली की मी अक्षरशः भारावलो। आणि खरोखर फुले कृषी वाहिनीने 2023 साली स्थापना होऊन देखील आज इतके दर्जेदार उच्च प्रतीचे काही कार्यक्रम त्यांनी चांगल्या दिग्गज प्रतिष्ठित मान्यवरांकडून ज्या काही मुलाखती त्यांच्या ध्वनिमुद्रित केल्या आणि विशेषतः YouTube वरती त्या प्रसारित केल्या, त्या ऐकून आणि पाहून मी चकित झालो। आणि सहज मी आनंद सरांना विचारलं की फुले कृषी वाहिनीचं हे जे काही त्यांनी स्थापित केलेलं आहे आणि विशेषतः त्यांनी त्याची टॅगलाईन आणि त्यांचं जे काही एक कृषीशी संबंधित असं, म्हणजे उदाहरणार्थ ज्वारीचे पानं, फुल आपलं कापूस, त्याच्यानंतर डाळिंब आणि विशेषतः म्हणजे गव्हाच्या लोंब्या यांनी त्यांनी जे केलं, आमच्या डोळ्यासमोर एक व्यावसायिक ज्या काही वाहिनी आहे ते जेव्हा डोळ्यासमोर पिक्चर उभं राहतं आणि आम्ही ते ऐकतो त्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने, की ज्याला आपण म्हणतो सुवर्णांची एक झळाळी असते की अस्सल सोनं म्हणजे काय, ह्याची प्रचिती आज मला आली। मी या वाहिनीला अनेक शुभेच्छा देतो आणि मला माझ्या खात्याविषयी किंवा इतर काही मार्गदर्शन कशाविषयी जेव्हा काही संधी मिळेल किंवा त्याच्यातले जे काही कोणी तज्ञ असेल त्यांना मी आवर्जून या वाहिनीची मी माहिती देईल आणि या वाहिनीचा मी जास्तीत जास्त प्रसार देखील करेल, कारण ती उपयुक्त आहे आणि याचा कुठेतरी कोणाला तरी नक्कीच भविष्यामध्ये उपयोग होणार आहे आणि त्यांनी अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद सर।